नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता आणि आपण पाहताय TV9 मराठी। मेट्रो नाईट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनी। महायुतीमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आज दोन मोठ्या बैठका पार पडत आहेत। पहिली बैठक नगरमधील सुजय विखे आणि राम शिंदे यांचा वाद मिटवण्यासाठी सुरू आहे, तर दुसऱ्या बैठकीसाठी हर्षवर्धन पाटील दाखल झालेत आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपण पाहतोय राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। भाजप आमदार राम शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि दुसरीकडे हर्षवर्धन पाटीलही या ठिकाणी दाखल होणार आहे आणि बैठकीला सुरुवात होईल। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, नक्कीच निकिता, आपण पाहतो की भाजपच्या उमेदवारांची यादी येते, परंतु काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। असंच चित्र जे आहे ते नगर दक्षिणच्या उमेदवारावरून आपल्याला पाहायला मिळालं। नगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी नाराजी आहे ती नाराजी कुठेतरी राम शिंदे यांची दिसताना आपल्याला पाहायला मिळते। हीच नाराजी जी आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती दूर करण्याचं काम हे आता थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस करणार आहेत, कारण की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आताचे खासदार आणि भाजपचे दक्षिण नगरचे उमेदवार जे आहेत ते सुजय विखे पाटील, त्याचसोबतच राम शिंदे जे आहेत ते आता सागरवरती पोहोचलेले आहेत आणि त्यांची सुजय विखे पाटील असतील किंवा राम शिंदे, विशेषतः राम शिंदेची जी नाराजी आहे ती नाराजी कशा प्रकारे दूर होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने नगर दक्षिणमध्ये उमेदवारी सुजय विखे पाटील यांना जाहीर झाल्यानंतर राम यांची कुठेतरी नाराजी होती, ती नाराजी दूर करण्यासाठी जे आहे ते देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत आणि त्यानंतर दुसरी बैठक जी आहे ते महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते हर्षवर्धन पाटील यांची देखील बैठक पार पडणार आहे। हर्षवर्धन पाटील जे आहेत ते त्या संदर्भात जे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना महायुतीतून उमेदवारी आहे आणि या उमेदवारांवरून देखील हर्षवर्धन पाटलांची देखील थोडीफार नाराजी आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे, ती नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने नगर दक्षिण असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल ठिकठिकाणी नाराजी आहे ते महायुतीमध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळत होती, त्याची नाराजी दूर करण्याचं काम अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।